स्टेशन विलेपार्ले आहे. सो गाईस मी काय बोललो नाही की कुठे चाललं, आता कळेलच तुम्हाला मी कुठे चाललं. ओके, सो आता मी विलेपार्लेला उतरलो आहे. आता इथून मी आता जाणार आहे टर्मिनल 1 डोमेस्टिक एअरलाइन्सला. आणि माझी आजची ट्रॅव्हल आहे मुंबई टू तिरची, म्हणजे तामिळनाडूला. सो तुम्ही चेक करू शकता. सो विलेपार्ले स्टेशन. आणि आपण या ट्रेनला बाय बोलून आपण चढूया प्लेनमध्ये. आता विलेपार्ले स्टेशनवरनं उतरून चाललंय रिक्षा स्टँडला. विलेपार्लेवरनं डोमेस्टिक एअरलाइन्स हे जवळ आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. आणि आपण आता रिक्षावाल्याला विचारूया की कसं आणि किती घेणार काय, त्या मीटरवरनं कळेल. इथं पण तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन मिळेल याची. आता आपण रिक्षावाल्याला विचारूया. रिक्षा पकडली आहे, चाललो आता टर्मिनल 1ला. रिक्षावाल्याने इथे सोडलं आणि इथून आपल्याला जायचं स्ट्रेट. तुम्ही दिसतंय तुम्हाला तर 4 व्हीलर असेल प्रायव्हेट या ओला उबेर, तर तुम्ही तिथे डायरेक्टली डिपार्चरच्या सोबत थांबू शकता. मग आपल्याला इथून स्ट्रेट जाऊन टर्मिनल 1च्या इथे जायचं आहे. आता मला माहीत ना, मी पहिल्यांदा जातो आहे, तर जसं मला कळतं तसं तुम्हाला सांगणार. आता बघूया कसं कुठे जायचं आहे ते. आलो आता आपण इथे. गेट नंबर 1 आहे डिपार्चर आणि त्याच्या पुढे आहे अरायवल. तर आपल्याला इथून असं जायचं स्ट्रेट. ओके, सो तुम्हाला जर ट्रॉली पाहिजे असेल तिथे बाहेर असतात, ते इथून उचलायचे आणि घेऊन जायचं. आणि इथून एंट्री आहे, तर समोर एंट्रीला डिपार्चरच्या एंट्रीला तुम्हाला ID प्रूफ दाखवायला लागतं आणि देन मग पुढे जाऊ शकतो आपण. इथून आत जायचं आपल्याला. आणि इथून आता आपण चाललो आहोत. सो हे आतला MBS आहे. सो आता आपण इथून आपल्याला शोधायचे इंडिगोचं. तिथे जाऊन आपल्याला बोर्डिंग पास घ्यायचं. सो इंडिगोचं तर तुम्हाला ऑप्शन्स मिळणार आहे तिथे. तर आपण पहिलं बोर्डिंग पास करून घेऊया, नंतर मग जे काही प्रोसिजर आहे ते काय आहे फिरूया जरा, आपण सांगूया काय काय आहे नाही. आपण चालू बॅगेज काउंटर बॅग ड्रॉपला. आता बघूया, आता मला काय कळत नाही आहे कसं आहे कुठे काय आहे. आता मी विचारीन त्यांना कोणाला तरी. देन फोन कुठे कसं आहे. चलो आपण या काउंटरला आलं. सो तुम्ही बघू शकता बॅग कसे चालले, टॅग लावून. कोणती फ्लाईट आहे तिथे ठेवली आहे.
चालले आता प्रोसेस. नाही आहे सो आपल्याला बॅड लक, नो विंडो सीट. ठीक आहे, काय नाही. थँक्यू. सो बोर्डिंग पास आलं आपल्याला. आता आपण बाय करूया आपल्या बॅगला. काढायला बाय करूया. बाय बाय बाय. सामान जा गं, भेटू परत. नमस्कार, तुमचा रोहित राजन रेड्डी आहे. सो आज आपला ब्लॉग किंवा व्हिडिओ आपला ट्रॅव्हलिंगचा आहे. तो आपला फर्स्ट डे आहे. फर्स्ट डे म्हणजे फर्स्ट टाईम आहे प्लेनने जाण्याचा. सो तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडी माहिती पण मिळेल. आणि आता मी एअरपोर्टच्या आतच आहे. जर्नी झाली आहे, चेकिंग झालं आहे, बोर्डिंग पण पास झालं आहे, मला आला आहे. सो आता आपण जाऊ. तर तुम्हाला सांगतो कुठून कसं काय घेतलं आहे. आणि छान वाटते पहिल्यांदा असं काहीतरी प्लेननी चाललं. पहिल्यांदा माझं ड्रीमच होतं की प्लेननी जायचं. सो काही कामाच्या निमित्तामुळे मला प्लेननी जावं मिळतं. सो आता बघूया. इथे आपण तिथे मेन चेकिंग असतं तुमचं तिकीट आणि हे एंट्रीचं. मग हे काउंटर्स आहेत वेगवेगळे प्रकारचे की तुम्हाला तुमच्या हिशोबाने जर ते इंडिगो असेल तर इंडिगोचं तिथे लागलं आहे बॅग, तर तिथे तुम्ही हे करायचं, आपलं चेकिंग करायचं बोर्डिंग पाससाठी, लगेज अँड ऑल, बॅग ड्रॉपिंग. आणि आजूबाजूला आपल्याला क्रॉसवर्ड आहे बुक्सचं. हेल्पिंग, हां इथे हेल्पिंग हँड्स आहेत. सो आपण कोणालाही काय विचारलं तरी ते सांगतात, असं नाही की नाही सांगत. अँड हे साईन आहे, म्हणजे इथे स्टॉल्स भरपूर आहेत आता. सो इथे आता हां त्यांनी मला सांगितलं की इंडिगोची फ्लाईट खूप फुल झाली आहे. सो आपण इथून आपल्याला गेट नंबर 26ला जायचं आहे. बोर्डिंग पासवर आहे, पण कसं जायचं तेही मला माहीत नाही आहे. ते मी तुम्हाला सांगेन. पण पहिलं तुम्हाला एअरपोर्टची जरा सहर देतो की कसं आहे आतमध्ये. सो इथे काही मशीन्स आहेत, तुम्हाला दाखवतो. सो मनी एक्सचेंज आहे इथे, तर तुम्ही मनी एक्सचेंज पण करू शकता. इथे मशीन्स आहेत, तुम्ही पाहू शकता इथे. सो तिथे पण तुम्ही तुमचं हे करू शकता. आणि आता आपलं इथं तर झालं आहे बॅगचं. सो वेगवेगळे एअरलाईन्स आहे. हे इंडिगोच होतं, पुढे वेगळं आहे. अँड लिकर स्पेशलिस्ट पण आहे इथे. सो ही आहे आतला परिसर आपला. सो आता गेट नंबर कुठे जायचं ते आपल्याला माहीत नाही, ते विचारू. सो भेटू पुढच्या प्रवास. चाललं आहे कुठून जायचं आहे, गेट नंबर 26ला. सो ते बोलले वरतून जायचं आपल्याला. सो आपण आता स्लेटरवरनं वर जाऊ. 2 तास आहेत अजून आपल्याला, आरामात टाईम आहे. सो बघूया आता किती होत आहे. आणि हे तुमचे फ्लाईटचं इन्फॉर्मेशन आहे तिथे बघायचं. फ्लाईट तिथे लिहिलं आहे की गेट नंबर 21 to 26. आपण तिथे जाऊया. पण चालतोय स्ट्रेट. फर्स्ट टाइम असल्यामुळे मी पण एक्सप्लोअर करतोय, तुम्ही पण माझ्यावर एक्सप्लोअर करताय. कसं वाटतंय कमेंट करा. सो बघा, बाहेरून असं वाटतं इथे काहीच नाही, पण आतमध्ये आल्यावर कवडं ते सरळ गर्दी आहे, बापरे. तर परत चेकिंग आहे वाटतं, चेक करणार फक्त काढतात आपलं. मला माहीत नाही कसं करायचं. अरे वा, गेट ओपन झालं. पहिल्यांदा काहीतरी असं काही केलं आपण. काय नाही करायचं.
फक्त बोर्डिंग पास त्याच्यावर ठेवायचा आहे बस. आता आपण चाललो आहोत गेट नंबर्सला. सो आता इथे बघू शकता, इथे गेट नंबर 23 आहे. म्हणजे आता आपल्याला गेट नंबर 26 आहे. तो साईडला सगळे प्लेन्स लागले लेफ्ट साईडला आणि बसायला आहे. तुम्ही ही ॲक्च्युली वेटिंग रूम आहे. आणि इथून आपण चालू जाणार गेट नंबर्सला. सो गेट नंबर 1 येत आहे. आणि काही जर तुमचा गेट नंबर चेंज होत असेल तर तुम्हाला अनाऊन्समेंट पण ऐकायला आणि तुम्ही फक्त हे चेक करत राहायचं इथे. सो आता आपण जरा आपल्या गेट नंबरचे इथे गेट नंबर 29 to 31 पर्यंत काहीतरी आहे. सो इथे पण छान आहे काहीतरी वेळ. सो आपण जरा राऊंड मारूया. तसं वेळ भरपूर 1 तास आहे अजून. सीट्स लागत काहीतरी रिलॅक्स अँड गो. सो काय वेगळे प्रकारचे स्टॉल्स आहेत. खूप सारे स्टॉल्स आहेत तिथे. फिरतो आपण काय करणार टाइमपास का आपल्याला. आपला गेट इथे पण गर्दी भरपूर आहे. बसायला जागा नाही बघा. सो थोडं बसलो आपण राऊंड मारून. असं काय आहे काय फिरण्याचं काय एंटरटेनमेंट सगळं काही नाही आहे. आणि आपल्या फ्लाईटसाठी वेट करायचं. म्हणजे समोरच्या साईडलाच आहे माझा गेट नंबर. पण इथे जागा भेटले साईडला चांगलं आहे. कारण की माझ्या मागे सगळे प्लेन उतरतात. तुम्ही बघू शकता. ओके. सो छान वाटेल इथून बघायला प्लेन कसे लँड होतात की आपल्या गेट नंबरला कसा प्लेन येईल ते आपण चेक इन करू तेव्हा आयडिया येईल. बघूया आता कसं. आणि त्या साईडला चार्जिंग पॉईंट आहे. दाखवतो मी. ते चार्जिंग पॉईंट आहे. ओके. ठीक आहे सर. राईट टाइम ना इथून ते दिसतं. हा गेटवरून आपण असं स्ट्रेट जाणार. तिथे प्लेन लागणार समोरच्या साईडला आणि मग आपण आत चालणार. समोर आहे. एक प्लेन आले ते कोणाचं काय माहिती. इंडिगोवाल्यांचंच आहे पण आपलं आहे की नाही माहीत नाही. बघूया. टाईम आला आहे बोर्डिंगचा. सो पाठी लाईन लागली आहे मोठी. मी एक्सायटेड पण आहे आणि कळत नाही काय फिलिंग होत आहे. सो फर्स्ट टाईम प्लेननी जाणार आहोत. सो बघूया कसं होतं आहे. अँड कळेलच तुम्हाला पुढे मी अपडेट देईनच. आता चालू करतात बोर्डिंग. त्याच का बोर्डिंग होणार आणि मग स्ट्रेट आपण जाणार तिथे आतमध्ये. प्लेन ते आपलं उभं आहे. हे प्लेन आहे आपलं बोर्डिंग. अँड टुवर्ड्स द प्लेन. गोइंग टुवर्ड्स द प्लेन. लेट्स गो गाईस. काय वाटतं तुम्हाला? कसं वाटतं? मला तर फुल एक्साइटमेंटच वाढली आहे. सगळे धावतात नुसते. सगळे प्लेन आहे. इथे प्लेन आले तिथे प्लेन आले. गोइंग झिगझॅग झिगझॅग झिगझॅग. लाईन लागली परत थोड्या कॉर्नर. प्लेनमध्ये हा डोर आहे. सो बघूया कसं आहे आतमध्ये. ओके. जास्त क्राऊड आहे. ओके. चांगला मोठा आहे आणि भरलं आहे. असं नाही की काही एम्प्टी आहे. पूर्ण फुल स्लाईड आहे. म्हणून शोधतो आहे माझं कुठे आहे ते. अजून 14 येईल आहे. हो 14 फायनली आय गॉट इट. पण इट्स अ मिडल सीट. ओ माय गॉड. काही बात नाही. येईपर्यंत आपण बसून घेऊया. मिडल सीटला पण ठीक आहे. विंडो तर दिसते.
लँड झालो तिरचीला आणि आता सगळे खाली उतरायला वाट बघतात. सगळे लाईन लागली आहे. बसून बघूया. आत्ताशी रोड ओपन केला, लोक काही खूप करतात. ठीक आहे, खूप मस्त जर्नी होती. फर्स्ट टाइम होती पण छान होतं. तर आपण बाहेर जाऊ, बाहेर जाऊन आपली बॅग घेऊ. बॅग घेऊन आपण आपल्या हॉटेलला हे करायचं, चेकिंग घ्यायचं. सो वॉज अ गुड एक्सपिरियन्स अँड देन या बाय. थँक्यू. सो लेट्स गो. बसने जाणार. वा 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 वा. हे आहे तिरची एअरपोर्ट. आपण आलो होतो आता तमिळनाडू तिरची एअरपोर्टला. जागा आहे. सो आपल्याला प्लेन पासून ते तिथे एअरपोर्ट पर्यंत बस अवेलेबल केली आहे. फर्स्ट एक बस गेली आहे पुढे, ही बस. आपण सेकंड बसमध्ये आहोत. हां, चांगला एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाइम आपण प्लेन ट्रॅव्हलिंग केलं. छान मजा आली. ते बघ आपलं प्लेन. आता आपण उतरून चाललोय. एक्झिट इथून आहे आपल्याला. छानपैकी बसने उतरवलं. एक्झिट. आपल्या बॅगची वाट बघूया. आता सगळे असे बॅग्स येत राहणार. गाडी 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 आणि तिथून पासून कळटी. अरे बॅगा येतात की नाही, की नुसतं खाली खाली चाललंय. कधी बॅग्स येणार? असं असं खाली खाली जर टेन्शन येतं मग. किती वेळ थांबलो आहे आणि फायनली दिसली आता आपली हिरोईन. येते बघ कशी हळूहळू वाट बघतो. ठीक आहे, माझी बॅग. मला वाटलं बॅग गायब झाली की काय, तर नाही आहे तिथेच आहे. बघ, टाटा करूया की उचलूया. सो हे आहे तिरचीचं एअरपोर्ट. ओके, खाली 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 खाली. आणि आपल्याला इथून आउट आहे वाटत. येस, चला मग जाऊया. कोणातरी फोटो लावते, ते मूर्ती लावते. ओके, सो आपण आता चाललोय चालत आपल्या हॉटेलवर. तिथे आहे फॅसिलिटी, टॅक्सी आहे, रिक्षा आहे, नाही रिक्षा आहेत आणि बाकीचे गाड्या पण आहेत. ओला पण चालतात, प्रायव्हेट पण चालतात आपल्या नेहमीच्या. आणि ॲक्च्युली असं आहे की माझं जे मी हॉटेल बुक केलं ते खूप जवळ आहे. Turn right on Pudukkottai Road, then in 100 meters turn left onto the road. तो मी आता चालत जाईन. तसं म्हणायला खूप वेळ आहे. लवकर जाऊन सुद्धा काय करणार काय माहिती. आपण एक्सप्लोर पण करू शकतो जागा आणि खूप काही गोष्टी आपण हे करू शकतो. सो एक्सप्लोर होते आपल्याकडून. तर बघूया की आपण कसं काय होतंय ते. तर आपण इथून मॅप लावून बघूया, चेक करूया. आणि मी चालतोय
आणि तिरचीमध्ये आलं असं वाटतं मी कुठेतरी गावातच आलो आहे. आता इथे असा एक माझा प्रॉब्लेम होणार आहे, एकतर इंग्लिश, हिंदी सगळं तुटमुटं बोलायला लागणार. त्यांना काही हिंदी नाही करणार नाही इंग्लिश करणार. पण ठीक आहे, एअरपोर्टला खूप जण मागे लावली होती. पण आता येतोय, आपण पोहोचतोय. आय थिंक 5 मिनिटावर आहे. तर मी दाखवेन तुम्हाला हॉटेल कसं आहे ते. पहिलं पोहोचूया. ओके, समथिंग 500 मीटर चालल्यानंतर सो आपल्याला दिसलं आहे KN रेसिडेन्सी. सो आपण इथे बुकिंग केलेलं आहे. सो आता बघूया जाऊन कसं आहे. आय होप चांगलं असावं. छोटं वाटतं पण बघूया काय करताय. राव, मी रूममध्ये आलो, फ्रेश झालो. फ्रेश होऊन जरा एक छोटा नॅप घेतला. नॅप केला होता, उठला आणि तो मी विसरून गेलो होतं की ब्लॉग एंड नाही केला होता. सो मी तर ब्लॉग एंड करतोय. आणि अजून एक गोष्ट आहे की मी रूम दाखवली नाही, कारण की एवढा काही खास नाही आहे. तुम्ही बघितलं असाल की मी रोडवर जाताना. सो एक नॉर्मल रूम आहे, तिथे वॉशरूम आहे, बेड आहे, TV आहे. आणि चांगली गोष्ट की AC आहे, तर कसं गरमी लागणार नाही. अँड हा आजचा आपला जर्नी होता, मुंबई टू तिरची. तिरची हे तमिळनाडूमध्ये आहे. त्रिची सॉरी. सो हे आपलं ट्रॅव्हलिंग होतं आजचं, आणि हे माझा पहिला एक्सपिरियन्स होता आणि खरंच चांगला होता एक्सपिरियन्स. आणि बघूया आता, ज्या कामासाठी आलं ते पण सक्सेस व्हायला पाहिजे, आणि ते झाल्यानंतर तर खूपच मजा आहे. सो आपण आता पुढच्या व्हिडिओसाठी बघूया. आणि जर मी इथं संध्याकाळी बाहेर पडलो किंवा काय असेल तर एक छोटा व्हिडिओ पण बनेन की आजूबाजूला काय कसं आहे ते अपडेट देऊ. आणि जर आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. घेऊन येऊ असंच काहीतरी प्रवास किंवा इव्हेंट्स किंवा काही. चलो, टेक केअर.